बघा आम्ही आई वडील बहीण हे सगळेजण बसलेले आहोत आणि भाऊजाई पण आहे तिच्या घराच्या इकडे समोरच घर आहे माझ्या भाऊजाईचं. तर आम्ही बसलेलो आहे सगळेजण. तर माझे वडील एवढे का हसतात माहिती आहे का? आमच्या वडिलांना मी बसून सांगते मी आता निघालेली आहे मी पुण्याला. तर मी माझ्या वडिलांना सांगते मी निघाली आता. तर आई म्हणते माझी मुलगी निघाली. तर म्हणलं हो. तर आई मला म्हणते ती काय पैसे आहेत का? तर मी म्हटलं नाही आहे माझ्याकडे काय पैसे. तर बापू म्हणले की नाही का तू कामाला नाही का? तर मी म्हटलं हो आहे की रे मोठ्या कामाला, तुम्ही नवरे चांगले करून दिले ना आमच्या 5 बहिणींना. तर वडील माझे आता हसून सांगतात की त्या टायमिंगला भरपूर मुली होत्या, तुमच्या टायमिंगला भरपूर मुली होत्या त्याच्यामुळं अडाण्यांना पण शिकलेल्या मुली भेटायच्या, नोकऱ्यावाल्या पण मुली भेटायच्या शेतकऱ्यांना. तर आत्ता नोकरीवाल्या सरकारी नोकरीवाले मुलं आहेत ना, तर त्यांना अडाण्या पण मुली भेटत नाही आहे. आत्ताच्या काळात मुली कमी आहेत. मग मी काय करणार आहे? तर तुम्ही तर शाळा पण नव्हते त्या टायमिंगला शिकलेले. पण मग मी त्यांना म्हणते, आमची काय चुकी आहे तेव्हा? तुमची चुकी आहे ना. तुम्ही 7 जणाला जन्म दिला, तर मग तुम्ही शिकवलं नाही, आमची काय चुकी आहे तेव्हा? तुम्ही 7 जणाला सांभाळत होते ना. मग ती आई म्हणते बरोबर आहे, तुझ्या बापानेच तुमचं वाटलं केलेलं आहे की तुझ्या बापानं तर मला पण कामाला वगैरे लावलं नाही आणि म्हणून तुमचं वाटलं झालं आहे. तर मग मी म्हणते त्यामध्ये लगेचच की हो बापू तुम्हीच आमचं वाटलं केलं. तर बापू म्हणतात की नाही गं त्या टायमिंगला मुलीच नव्हत्या. तर मग मी म्हटलं तुमच्यासारखं धाडीसवान कुणीच नाही. आता 7-7 मुलांना जन्म देणार, 5 मुली 2 भाऊ. तर एवढ्या 7 जणांना जन्म देणारे अजून कोणीच नाही आहे धाडीसवान, फक्त तुम्हीच फक्त आहे 2 जणं. तर वडील म्हणतात हो बाई बरोबर आहे, आता मायासारखं धाडीसवान कुणीच नाही आहे. तर मग मी त्यांना बोट करून सांगते की बापू तुम्ही खरंच लय आमचं वाटोळं केलेलं आहे. तर मग बापू हसून हसून सांगतात की आता झालं ते गेलं, जाऊ दे. मग इकडून भाऊजाई पण मला बोलती की ताई तुम्ही एवढे सुंदर होतात, तर मग तुम्ही असा नवरा का केला? तर म्हणलं आलेल्या गोसाव्याला दिलेला आहे. बघा मी कशी हसते. तर आलेल्या गोसाव्याला देऊन टाकले. दारुडे असो कोणी पण असू द्या, कोणाला पण देऊन टाकलं आहे आम्हाला आमच्या बापाने. तर माझी मोठी बहीण पाठीमागं हसती या. तर मग मी कॉमेडी करते या सगळ्याची, सगळ्याच बहिणींची, 5 बहिणींची, 2 भावाची, परत अजून आईवडिलांची. तर वडील पण हसतात. वडील सांगतात आता की बाई आता तुला काय सांगायचं आता, त्या टायमिंगचा वेळ वेगळा होता, आताचा वेळ चांगला आहे. मग मी त्यांना म्हणते की आम्हाला खरंच हे जीवन नको आहे, कारण की हे जीवन आमच्यासाठी लय बेकार आहे. तर मग आई पण ओरडते वडिलांना की माझ्या मुली कामाला नाही, कुठं काय नाही किंवा त्यांचे नवरे नाही, तर असं चाललं आहे. तर मग मी त्यांना म्हणते मी लय मोठ्या कामाला आहे. तर वडील म्हणतात हां का? कुठल्या मोठ्या कामाला आहे तू? तर मग मी म्हणते की केस कापायच्या. मग त्यामुळं ती हसतात सगळेजणच. तर बहिणीला मग मी त्यांना मौललेली की बापू तुमचा जीव कोणावर आहे जास्त?